नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की चांदेकरांच्या घरामध्ये सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात। शिऱ्याचा स्वाद अद्वैतला खूपच जास्त आवडलेला असतो। त्याची आज इच्छा झालेली असते आणि त्याच पद्धतीने त्याच्या पुढ्यात शिरा असतो। आता खरं तर सोहम आणि अनामिकाचं नातं थोडंसं वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचलेलं असतं। सोहमला खरं तर अनामिकासोबत आत्तापर्यंत जुळून घेता आलं नसतं, त्यामुळे रजनी थोडीशी डिस्टर्ब असते। तो तिच्यासोबत काही बरं वागत नसतो। आता नाश्त्याच्या वेळीच रजनी त्याला खुणावत असते की अनामिकासोबत थोडं बोलून घे, म्हणून तो नाश्ता करता करताच उठतो आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहतो। अनामिका, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे, असं म्हणूनच दोघे तिथेच हॉलमध्ये बाजूला बोलतात। तो म्हणत असतो, अनामिका, मला माहिती आपल्या नात्यामध्ये आणखी मी खूपच डिस्टर्ब आहे किंवा आपण पुढे गेलेलो नाही। मला आपलं नातं पुढे न्यायला आवडेल। मला एक संधी देशील का? मला माहिती मी आत्तापर्यंत खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत, पण प्लीज मला तू थोडंसं समजून घे। अनामिकाला ह्या सर्व गोष्टी तो बोलत असतो तर डायनिंग टेबलवरती बसलेले सर्वजणच ऐकत असतात। जेव्हा सोहम पुढाकार घेऊन ह्या गोष्टी बोलतो तेव्हा मात्र रजनी मनोमनच सुखावत असते। तिला थोडंसं बरंसुद्धा वाटत असतं की आता सोहम तिच्याशीच व्यवस्थित पद्धतीने बोलत आहे म्हणून। पण अनामिका त्याच्याशी काही बोलत नसते, म्हणून राहुलच सोहमच म्हणत असतो, आज आपण कॉफी डेटवर जाऊयात। तेव्हा मात्र सर्वांचीच कानं टवकारलेली असतात आणि ती हो म्हणत असते। आता तेवढ्यातच तिथे राहुल येतो। राहुल आल्याबरोबरच गुड मॉर्निंग विश करतो। तेव्हा अद्वैत राहुलला म्हणत असतो, राहुल, तुला आज ऑफिसला यायचं आहे। तेव्हा राहुलला थोडंसं आश्चर्यच वाटतं, खूपच टेन्शन येतं। नाश्ता न करताच खोलीमध्ये जातो। जाता जाताच तो मला कॉफी माझ्या खोलीत पाठव म्हणून सांगून निघून जातो। आता मात्र सोहम पुन्हा नाश्ता करण्यासाठी येऊन बसतो। सगळ्यांना शिरा बनवून दिलेली कला मात्र स्वतः शिऱ्याचा आनंद घेत बसलेली असते। खरंच आज चांदेकर शिरा पाहून खूपच जास्त खुश झाला असेल। किती निराग असते, किती गोड आहे ना। आणि असं म्हणून स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेते आणि म्हणत असते, काही काय विचार करतेस, असं नाही करायचं। आता राहुल त्याच्या खोलीत जातो आणि परफ्यूम मारत असतो, कारण त्याला ऑफिसला जायचं असतं। तेव्हा मात्र नैना त्याचा हात पकडते आणि म्हणत असते, राहुल, मी तुझी रात्री किती उशिरापर्यंत वाट पाहिली। तू किती लेट घरी आलास, मी किती वेळपर्यंत जागे होते। त्यावर राहुल म्हणत असतो, एवढा उशिरापर्यंत तुला जागं राहण्याची अजिबातच गरज नाही, वेळेवरच झोपत जा। तेव्हा नैना म्हणत असते, हा काय प्रश्न झाला किंवा हे काय उत्तर झालं? तू कुठे होतास ते सांगायचं तर तू सोडूनच देतोस आणि उलट माझ्याशी वाद घालतोस। असं म्हणूनच आता तो म्हणत असतो, तू आराम कर। आराम करणं तब्येतीसाठी कधीही चांगलं असतं, ही गोष्ट तू कधीच विसरू नकोस। सोहम मात्र लगेचच गौरवला फोन करत असतो आणि म्हणतो, गौरव, आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे, यशस्वी झालेला आहे। त्यावर गौरव म्हणत असतो, ओके डन, बाकी पुढे काय करायचं, कसं करायचं हे ठरवूयात। असं म्हणूनच आता राहुलसुद्धा ऑफिसला निघालेला असतो। कला आणि अद्वैत ऑफिसमध्ये गेलेले असतात आणि त्याच्या केबिनमध्ये असतात। आता मात्र अद्वैत तिच्याशी बोलत असतो, तू काल केलेल्या किंवा आत्तापर्यंत केलेल्या डिझाईन स्वामीनाथन सरांना व्यवस्थित आवडत आहेत आणि असंच काम करत राहा, फक्त थोडासा वेंद्रेपणा कमी कर। असं म्हणता क्षणी त्याच्या शर्टचं बटन तुटतं आणि तेव्हा मात्र ते बटन खाली पडतं। कला म्हणत असते, मला असं वाटतंय की वेंद्रेपणा तूच जास्त करतोयस, आता मला बटन लावून दे ना, असं म्हणून हट्ट करत असतो। तेव्हा कला म्हणते, ठीक आहे, पण सुईद्वारा नाही आहे ना? अरे त्यात काय एवढं, मागवतो मी लगेचच। असं करून लगेचच पिऊनकडे फोन करून सुईदोरा बटन मागून घेतो। कला लगेचच म्हणत असते, वेंद्रेपणा तू जास्त करतोय चांदेकर, हे तुला कळत नाही। आता पिऊन त्यांना सुईदोरा आणून देतो आणि कला लगेचच अद्वैतला बटन लावून देत असते। बटन लावून देत असताना मात्र कला कधी त्याच्यात वाहवत जाते तिलाच कळत नाही। खूपच दोघं जवळ असतात एकमेकांच्या। अद्वैतला सुद्धा कला किती हवीशी वाटते, तिच्याशिवाय जगणं, तिच्याशिवाय राहणं हे त्याला सुद्धा पटत नसतं। पण काही असे नियम असतात किंवा काही अशा त्यांच्या नात्यामध्ये आलेल्या काही गोष्टी असतात, त्यामुळे दोघं सुद्धा एकमेकांना थोडंसं लांबच ठेवत असतात। पण कलाने तर कधीच त्याला नवरा म्हणून स्वीकारलेलं असतं, फक्त सरोजमध्ये येत असते, त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी होत असतात। आता इथे कलाने अद्वैतच्या शर्टचं बटन तर लावून दिलेलं असतं। आता दोरा तोडायला कात्री नसते, त्यामुळे तिनं दातानेच तो दोरा तोडलेला असतो आणि तेव्हा मात्र लगेचच अद्वैतला लगेचच एक फोन आलेला असतो आणि तो फोन रिसीव्ह करतच बाहेर निघून जातो।
इकडे कला मात्र त्याच्या शर्टला स्पर्श झालेला असतो आणि तो हाताचा ती स्वतः स्मेल घेत असते. अद्वैतच्या परफ्यूमचा स्मेल तिला आवडत असतो. पण परत नाही कला, तू हे काय करत आहेस, फोकस कर कामावर, असं म्हणूनच पुन्हा कामाला सुरुवात करते. अद्वैत पुन्हा त्याच्या केबिनमध्ये येतो आणि राहुलला बोलावून घेतो. हे काही मेल्स आणि हे डिटेल्स चेक कर आणि बाकीच्या स्टाफला व्यवस्थित सर्व काही काम तू समजावून सांग. त्याचबरोबर आता कला म्हणत असते, हे बघ अद्वैत, त्यांनी ही डिझाईन फायनल केलेली आहे, तू एकदा चेक करून घे. आणि ही डिझाईन बनवण्यासाठी आपल्याकडे हिरे आहेत का याच मापाचे ते आपल्याला पाहावे लागतील. असं म्हणता क्षणी मात्र राहुलला प्रश्न पडतो, असं कसं शक्य आहे? आता हा परत हिरे शोधायला जाईल, चेक करायला जाईल. मग पुन्हा तिथे जर ते डुप्लिकेट हिरे दिसले तर खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. मी आता काय करायचं आहे ऐनवेळीच. आणि तेवढ्यातच राहुलला सतत गौरवचा कॉल येत असतो. तो अद्वैतच्याच केबिनमध्ये असतो. आता त्यांच्यासमोर तर हा फोन घेऊ शकत नाही, म्हणून लगेचच काम आहे म्हणून बाहेर निघून जातो. इकडे गौरव मात्र त्याच्यावर खूपच कडक आवाजामध्ये भाष्य करत असतो. काय चाललंय, मी तुला केव्हाचा फोन करतोय, मी केव्हाचा इथे बाहेर येऊन थांबलेलो आहे. तेव्हा आता राहुल म्हणत असतो, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, मी तुला नंतर कॉल करतो त्याच हिऱ्याबाबत, पण आता नक्की काय करणार आहे हे सांगत नाही. पुन्हा तो केबिनमध्ये रिटर्न येतो आणि तेवढ्यातच अद्वैतने बाहेर फोन करून ते हिरे मागवून घेतलेले असतात. त्या डिझाईनला लागणारे हिरे आहेत की नाही तो ते चेक करत असतो. आता पुन्हा राहुल म्हणत असतो, हिला ऐनवेळी हे कसं सुचलंय, मी काय करायचं आता? ह्या जर डिझाईन्स आजच बनवायच्या असतील तर ते मी हिरे बदललेले आहेत. आता ते हिरे मी कशा पद्धतीने पुन्हा इथे ठेवू हा प्रश्नच मोठा आहे. दोघेसुद्धा ते हिरे चेक करत असतात. त्याचबरोबर जे डिझाईन्स आहेत त्यास किती मॅच होत आहेत, किती कमी पडत आहेत किंवा कधी आणखी मागवावे लागतील, ह्या सर्व गोष्टी चेक केल्याच्यानंतर परफेक्ट हीच डिझाईन परफेक्ट होईल आणि हे सर्व काही योग्य आहे असं म्हणूनच त्या मुलीला तिथून जायला सांगत असतो. आता मात्र अद्वैत म्हणत असतो, आपल्याला काउन्सलरकडे जायचं आहे ना, असं म्हणूनच तो आता कलासोबत काउन्सलरकडे जात असतो. आता ते दोघे गेल्यामुळे राहुलला वेळच वेळ असतो, कारण त्याला पुन्हा एकदा त्या तिजोरीमध्ये किंवा त्या लॉकरमध्ये जे काही हिरे होते ते पुन्हा एक्सचेंज करायचे असतात. ज्या मुलीने ते हिरे आणून दिले होते ती मुलगी पुन्हा तिथे जाते आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा ते लॉकर उघडत असते. तेवढ्याच आता राहुल तिथे जातो आणि त्या मुलीशी बोलत असतो. आता जेव्हा अद्वैतने त्या मुलीला फोन करून हिरे बोलावून घेतलेले होते तेव्हा तिथे राहुल गेला होता आणि तो तिला बोलत होतो, अगं तू कोणाला फोन केला होता का किंवा तुला कोणाचा फोन येत होता का? मग बघ रिसेप्शनवर तुझ्यासाठी फोन आलेला आहे, असं म्हणून तो तिला पाठवून देतो आणि जे ओरिजिनल हिरे काढलेले असतात ते त्यामध्ये ठेवतो आणि डुप्लिकेट हिरे बाहेर काढत असतो. आणि तेव्हा लगेचच गौरवला फोन करत असतो, कशा पद्धतीने त्याने एक्सचेंज केलेला आहे आणि कशा पद्धतीने त्याच्याकडं ओरिजिनल हिरे आलेले आहेत ही गोष्ट तो त्याला सांगत असतो. फायनली हिरे आपल्याकडे आलेले आहेत हा प्रश्न खूपच जास्त त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. आता मात्र इकडे घरी चांदेकरांच्या घरी आबा त्यांच्या खोलीमध्ये आरामासाठी निघालेले असतात. त्यांचा चहा ऑलरेडी झालेला असतो. पण रजनी त्यांच्या समोर येते आणि म्हणत असते, आबा तुम्हाला चहा देऊ का? त्यावर आबा म्हणत असतात, अगं रजनी काय करतेस, आत्ताच तर तुम्हाला चहा दिलास. त्यावर रजनी म्हणत असते, हो का आबा? तेव्हा आबा म्हणतात, रजनी काय झालंय, खरं खरं सांग, सर्व काही ठीक आहे ना? त्यावर रजनी म्हणत असते, हो आबा सर्व काही ठीक आहे, पण मला खूप जास्त काळजी वाटत आहे, ती म्हणजेच की सोहम आणि त्याचबरोबर अनामिकाच्या नात्याची. दोघांचं नातं पाहिजे तसं मुरलेलं नाही किंवा रुळलेलं नाही, नवीनच लग्न झालेलं आहे. आपल्या घराला शाप आहे, त्या शापामुळे मला खूप जास्त भीती वाटत आहे. तुम्हाला माहिती ना तो शाप काय आहे? कुठलंही लग्न टिकत नाही. त्यामुळे मला खूपच जास्त काळजी वाटते अनामिका आणि सोहमच्या लग्नाची. त्यावर आता आबा म्हणत असतात, अगं रजनी नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि असं मनात सुद्धा आणू नकोस. तू आता बघितलंस ना, सोहमने स्वतः पुढाकार घेत तिला कॉपीसाठी विचारलेला आहे आणि ते बाहेर जाणार आहे, त्यामुळे ते नवीन आहे, त्यांना थोडासा वेळ दे. तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. एका वडिलांप्रमाणेच आबा रजनीला समजावून सांगत असतात आणि तेव्हा रजनी थोडीशी बरी वाटत असते. तिला वाटत असतं, ठीक आहे आबांशी बोलून मला थोडंसं बरं तरी वाटलेलं आहे. पण डोळ्यामध्ये मात्र पाणी तरळलेलं असतं.
तिचं आणि सोहमच्या बाबांचं नातं सुद्धा पाहिजे तसं नसतं. त्याचबरोबर इकडे जी काही सरोजा आहे, सरोजानी तिच्या मिस्टरांचं नातं सुद्धा बरोबर नसतं. त्यात कला अद्वैतचं असं. मग आता सोहम आणि अनामिकाचं तरी नातं कशाने सारथी लागेल, मार्गी लागेल, हा प्रश्न तिला सतत पडत असतो. पण आता आबांनी तिला दिलासा दिलेला असतो, तू काळजी करू नकोस म्हणून, आणि त्यामुळे रजनीला थोडं बरं वाटलं असतं. आता मात्र इकडे काउन्सिलिंगकडे अद्वैताने कला काउन्सिलरकडे जाणार असतात आणि त्यांच्या केबिनमध्ये ते दोघे जाऊन सुद्धा पोहोचलेले असतात, कारण आजच्या दिवशी त्यांना तिथे बोलवलेलं असतं. आता दोघे सुद्धा काउन्सिलरकडे गेल्याच्या नंतर ते काय बोलतायत याचाच विचार करत असतात, याचीच वाट पाहत असतात. पण काउन्सिलरवाला फक्त आणि फक्त केबिनमध्ये फेऱ्या मारत असतो. यांच्यासोबत कशा पद्धतीने बोलावं हा सुचत असतं, ह्याच विचार करत असतो. तेव्हा तो बोलायला सुरुवातच करतो. ते म्हणतात, तुम्ही कुठे राहता? अद्वैतला. अद्वैत म्हणतो, इथेच राहतो. तेव्हा ते म्हणत असतात, इथे माझ्याकडे? नाही नाही, मी माझ्या घरी राहतो. त्यावर ते कलाला विचारतात, तुम्ही कुठे राहता? तेव्हा कला म्हणते, मी पण घरातच राहते, यांच्या घरात राहते. म्हणजे तुम्ही दोघं एकाच घरात राहता? हो, असंच काहीसं. अच्छा, मग मला एक गोष्ट सांगा, ज्या घरात तुम्ही राहताय त्या घरातल्या काही आठवणी आहेत का तुमच्याकडे? म्हणजे जेव्हा लग्न करून तुम्ही यांच्याकडे आलात किंवा दोघांचं जे काही वैवाहिक आयुष्य आहे तिकडे काही आहे का? तुमच्या काही आठवणी आहेत का? तेव्हा कला आणि अद्वैतला लग्न झाल्यापासूनचं सर्व काही आठवत असतं, जसं की पहिल्या दिवशीच लग्न झाल्याचा तो गृहप्रवेश. अद्वैत कलाला म्हटला होता की खबरदार जर माझ्या घरात पाऊल टाकलास तर. जेव्हा कला बाहेर गेली होती तेव्हा त्याने तिला प्रश्न विचारला होता, कुठे गेली होतीस? त्यावर कलाने खणखणीत असं उत्तर दिलं होतं, मी काही तुझी बायको आहे का? किंवा तू मला कुठल्या अधिकाराने विचारतोयस? तू मला बायको मानत नाहीस, मग मी तुझं कुठलंही उत्तर देण्यास बांधील नाहीये. एक ना अनेक आठवणी त्या फक्त भांडणाच्या आठवत असतात. आणि दोघेही पुन्हा म्हणतात, आहेत ना, हा माझ्यासोबत खूप जास्त भांडायचा. त्यावर अद्वैत म्हणायचा, ही तर रॉकेट फुटल्यासारखंच माझ्यासोबत भांडायची. असं म्हणून त्या आहे त्याच सिच्युएशनमध्ये काउन्सिलर त्यांना स्टॅच्यू करत असतो. आणि तेव्हा मात्र तुम्ही भांडताना सुद्धा किती गोड दिसता रे. आता मला समजलं प्रॉब्लेम किती खोलात गेलेला आहे तर. म्हणजेच भांडायला लागले तरी एकाच कारणावरून भांडताय, सुरुवात झाली तरी एकाच कारणावरून होते आणि एंड झाला तरी एकाच कारणावर जाऊन पोचतोय. म्हणजे हे भांडण किती खोलातलं आहे असा विचार करतात. आणि काउन्सिलरला स्वतःचंच नवल वाटतं, कारण माझी बायकोसुद्धा असंच करत आहे. तेव्हा मात्र काउन्सिलर म्हणत असतो, आहे ना, यावर उपाय आहे काहीतरी? तेव्हा कला आणि अद्वैत विचारत असतात, काय उपाय आहे? त्यावर काउन्सिलर म्हणत असतात, आहे ना, तुम्हाला नवीन जोडप्यासारखंच राहायचं आहे. आता नवीन जोडप्यासारखं राहायचं म्हणजे नेमकं कसं राहायचं असं अद्वैत आणि कलाने त्यांना विचारलेलं असतं. आता नवीन जोडपं कसं? नवीन असल्यावर हात हातात घेतं आणि तेव्हा मात्र हात हातात घेऊन उठाबशा काढा म्हणून सांगतात क्षणी अद्वैत आणि कला एक दोन उठाबशा काढतात. पण तरीसुद्धा काउन्सिलरवाले म्हणत असतात, तुम्हाला खरं तर ना पहिल्या डे 1पासून सुरुवात करायला पाहिजे. नवीन जोडप्यासारखं तुम्हाला राहायला पाहिजे, वागायला पाहिजे. आता कसं सांगा ना? तेव्हा कला आणि अद्वैतला थोडंसं टेन्शनच येतं, कारण ते बोलत असतात, आता हे मी कसं सांगणार? तेव्हा कला म्हणत असते, मला ना हे थोडंसं विचित्रच वाटते, जमेल ना यांना? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, मला सुद्धा तसंच वाटते, काय करायचं? असं म्हणूनच शेवटी ते त्यांना एक सल्ला देतात, तुम्ही सुरुवातीपासूनच नवीन जोडप्यासारखं वागायला सुरुवात करा, म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होईल. असं म्हणूनच ते दोघे सुद्धा काउन्सिलिंग वाऱ्यापासून बाहेर पडतात. अद्वैत म्हणत असतो, खरं खरं सांग, नवीन जोडप्यासारखं वागायचं म्हणजे कसं? आवडीनिवडी, आता एकमेकांना अनुरूप असणं म्हणजे नवीन जोडपं का? काय करायचं कळत नाही. आणि दोघं बाहेर पडतात आणि म्हणत असतात, मी एक प्रश्न विचारतो, तू त्याचं उत्तर द्यायचं, त्याच प्रश्नाला साजेसं उत्तर. तेव्हा सुरुवात करतात, अनुरूप जोडीदार, त्याचबरोबर स्पर्श, आणि ती म्हणत असते परफ्यूम, आपल्या पार्टनरचा परफ्यूम. असं म्हणता क्षणी आता दोघांनी एकमेकांना खूप काही प्रश्न विचारलेले असतात. खरं तर कलाला अद्वैतचा तो परफ्यूमचा आणि वास खूपच जास्त आवडत असतो. असं म्हणता क्षणी आता दोघे सुद्धा कॉफी डेटला जाण्याचा प्लॅन करत असतात. आता नवीन जोडपं म्हटलं की त्यांच्यासमोर नुकतंच लग्न झालेलं सोहम आणि अनामिका येत असते. मग आपण एक काम करूया, आपण कॉफी डेटला त्यांच्यासोबत जाऊया. तेव्हा कला म्हणत असते, त्यांच्यासोबत नको, ते नवीन आहेत, आपण आपलं जाऊयात.
आता असं म्हणूनच दोघे सुद्धा कॉफी पिण्यासाठी किंवा कॉफी डेटवर जाण्यासाठी तयार झालेले असतात. कला मात्र अद्वैत सोबत खूपच जास्त खुश असते. तर आता प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असं होणार आहे. काय ते जाणून घेऊयात. अद्वैत म्हणत असतो, ही कॉफी डेट कायम तुझ्या व्यवस्थित लक्षात राहील, आठवणीत राहील, अशीच मी देणार आहे. तेव्हा मात्र तो सोहमशी बोलून डेट प्लॅन करण्याचं ठरवत असतो आणि सोहम त्याला खूप काही आयडिया देत असतो. जी कॉफी डेट देणार आहेस तू मस्त लाइटिंग कर आणि त्यासोबतच वहिनी खूपच जास्त इम्प्रेस होईल, असं म्हणूनच आता ठरलं तर मग म्हणूनच आता अद्वैत सुद्धा कलासाठी कॉफी डेट प्लॅन करत असतो. तेवढ्यातच ही गोष्ट रोहिणीने ऐकलेली असते. रोहिणी नैनाकडे जाते आणि प्लॅन बनवत असते. ती म्हणत असते, नैना एक गोष्ट लक्षात ठेव, आता ह्यांनी कॉफी डेट अरेंज केलेला आहे. जेव्हा आता पूर्ण लाइटिंग वगैरे तो लावून ठेवेल आणि जेव्हा तो स्विच ऑन करायला जाईल तेव्हा अगदी त्याच वेळेला आपण बरोबर ती वायर कट करायची आणि शॉर्ट सर्किट होईल आणि पुढे काय होईल मी तुला नव्याने सांगायची गरज नाही. असं म्हणूनच आता अद्वैत आणि कलाला पुन्हा त्रास देण्याचं ह्या दोघींनी प्लॅन केलेला असतो. पण प्रेक्षकांनो, काय होईल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजेच गंध मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी, जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.